तर भाजपमुक्त राम अयोध्या आणि उत्तर प्रदेश वासियांनी करून दाखवला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। प्रभू रामचंद्राचं वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी भाजपला फटका बसला असं उद्धव ठाकरे म्हणाले। जनतेनं भाजपमुक्त राम करून दाखवलं असं उद्धव ठाकरे म्हणाले। मोदींनी सभा रोड शो घेतलेल्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले असं शरद पवार यांनी म्हटलं आहे। त्यामुळे मोदींना धन्यवाद देणं हे आम्ही कर्तव्य समजतो असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे। तुमच्या लक्षात असेल मी 22 जानेवारीला काळाराम मंदिरात गेलो होतो आणि 23 जानेवारीला ज्या दिवशी शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो तेव्हा नाशिकच्या सभेत मी म्हटलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे। तो भाजपा मुक्त राम अयोध्यावासियांनी आणि उत्तर प्रदेश जिथे जिथे प्रभू रामचंद्राचं वास्तव्य होतं तिथे तिथे भाजपाने सपाटून मार खाल्लेला आहे। म्हणजे आता भाजप मुक्त राम झालेला आहे। देशाचे प्रधानमंत्री यांचा आस्था सभा झाली आणि एक रोड झाला। त्यांच्या या आस्था सभा ज्या ठिकाणी झाल्या आणि रोड ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी आम्हा लोकांच्या उमेदवारांना जनतेने फारच मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रधानमंत्र्यांच्या जेवढ्या ज्या जागा व्यक्ती होती तेवढं आमचा स्पष्ट बहुमताच्या दृष्टीनं अनुकूल वातावरण होईल। त्यामुळं त्यांनाही धन्यवाद देणं हे माझं कर्तव्य समजतं।